हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना युवा सेनेची कोपरगावात आढावा बैठक मोठ्या उत्साहात संपन्न। कोपरगाव शहरात शिवसेना उभाटा गट संघाची आढावा बैठक कोपरगाव शहरातील हॉटेल स्पेन येथे संपन्न झाली आहे। आज दिनांक 11 जुलै 2024 रोजी युवा सेना विस्तारक राहुल ताजनपुरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली आहे। या बैठकीसाठी शिवसेना त्याचबरोबर युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकसभेच्या प्रचंड यशानंतर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली आहे। या बैठकीसाठी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला होता। शिर्डी लोकसभा युवा सेना विस्तारक राहुल भाऊ ताजनपुरे, युवा सेना जिल्हा प्रमुख नीरज भाऊ नागरे, गगन हाडा, असलम भाई शेख, सनी वाघ, मुन्ना मंसूरी, कलविंदर सिंग दडियाल, बालाजी गोरडे, विजू गोरडे, गणेश जाधव, सिद्धार्थ शेळके, नितीश बोरुडे, शेखर कोलते, प्रसाद सूर्यवंशी, कान्हा हाडा, गौतम निंदाणे, स्वप्नील निर्भवने, विनय टाक, राहुल हाडा, अतुल भाराते, निखिल कंकराळे, सिद्धांत छल्लारे, कैलास लष्करे, गणेश सावंत, राजूभाई सय्यद, आकाश निकम, पल्लूराम घारू, सोमनाथ निर्भवने, चेतन हाडा, साहिल पटवेकर, चेतन निंदाणे, संदेश निकम, रितेश वाघेले, समीर अत्तार, आकाश कानडे, भैया वालझडे, समीर पटवेकर, महेश लोंढे, चैतन्य उपाध्ये यांच्यासह असंख्य युवा सैनिक या प्रसंगी उपस्थित होते। खरं तर मी सुद्धा आपल्यासारखाच एक साधा शिवसैनिक म्हणून काम करत आलो। माझे वडील शिवसैनिक होते। माझ्या वडिलांना त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या आशीर्वादाने ते नगरसेवक झाले पाहिजे। माझी आई नगरसेविका झाली। कुठलंही आमचं फॅमिली बॅकग्राऊंड राजकारणात नव्हतं। साधा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आमच्या घरात नव्हतं। परंतु शिवसेना ह्या 4 अक्षरामुळे आमच्या जिल्ह्यात असेल किंवा महाराष्ट्रात असेल नावलौकिक आमचं निश्चित झालं। त्याच्यामुळं या पक्षासाठी आम्ही सर्वांनी वाहून गेल्यासारख्या परिस्थिती निश्चित आमच्या भागात आम्ही करतो। त्याचाच एक मला वाटतं शाबासकीची थाप म्हणून आपल्याकडं मला काम करण्याची संधी मिळाली। खरं तर माझी नियुक्ती झाल्यानंतर आपल्याकडे निवडणुका लागल्या। मी एक चक्कर मारला, परंतु आपल्या सर्वांना मला काही भेटतं नाही। मी नीरजला तेच सांगितलं का मला प्रत्येक विधानसभेत आपल्याला आढावा बैठक घ्यायची, परंतु आपले पुरेसे मला वाटतं पदाधिकारी डिक्लेअर केले नाही। खरं पहिलं काम आपल्याला ते करायचं का बरं, खाली सेना तयार असली तर युद्ध लढलं जातं। त्याच्यामुळं सेना पहिली उभी करायची आहे आणि निश्चित 8 दिवसाची आत ती सेना मी तुमच्यासाठी उभी करून द्यायला कटिबद्ध आहे। फक्त आपल्याला मला तुमची सर्वांची साथ लागेल। का बरं, मी बाहेरून आलो नाशिकहून, मला काही माहीत नाही कोण किती ताकदीचं आहे कोण काय, परंतु निश्चित आपण सर्व लक्षात आणून द्याल। आणि कोणालाही युवा सेनेचं काम करायचं असेल तर हा व्यासपीठ बाळासाहेब ठाकरेंनी सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या लोकांसाठी, सर्वसामान्य जे लोकांसाठी झगडणारे लोक आहेत, जे पब्लिकसाठी अहोरात्र रात्र अर्धरात्री सुद्धा उभं राहू शकतात, ह्याच्यासाठी खऱ्या अर्थाने ही संघटना। आणि शिवसेनेचा इतिहास बघितला तर ह्याच्यात कुठलेही मला वाटतं तुमच्याकडे आता जसे साखर सम्राट आहे किंवा आपण म्हणतो ना गडगंज किंवा बॅकिंगवाले लोक, असे लोक फार कमी स्वतःच्या जीवावर आणि बाळासाहेबांच्या या 4 अक्षरांवर मोठे झालेले लोक आपल्याकडे। कुठलाही पक्ष घेतला, BJP पासून सगळे त्यांच्या पहिल्या फळीत जे लोक असतील त्यांचा जन्म शिवसेनेत झाला, ते तयार शिवसेनेत झाले आणि आज महाराष्ट्राच्या राजकारणात ते त्यांचं पाय रोवायचं। परंतु काय असतं, आपल्याकडे स्वार्थी लोक सुद्धा आले आणि निस्वार्थी लोक सुद्धा आहे, तर ज्यांना काही नाही मिळालं तरी ते शिवसैनिक म्हणून आपल्याकडे असतात। ज्यांना सगळं काही मिळालं परंतु राक्षसी आकांक्षापोटी म्हणतो आपण एखाद्याची, तसा प्रकार हा शिंदेच्या माध्यमातून असेल, काही इथून मागे राणे असतील किंवा नाईक कंपनी असेल, अनेक लोकांचे उदाहरण आहे आपल्याकडे। परंतु मित्रांनो, तुम्हाला सांगायचा उद्देश एवढाच आहे का बरेच माझे मित्राची सुरुवात, मी पण काही मोठा नाही, मी तुमच्या एवढा दिसायला तब्येतीने मोठा दिसतो पण वय कमी व्हा, परंतु अनुभव आहे। गेल्या 15 वर्षापासून मी सक्रिय राजकारणात। माझे आई वडील जरी मला त्यांचा वारसा मिळाला असेल, परंतु मी त्यांच्या
नाव वापरतो, कारण नाव तर आई बाबाचं नाव आहे लागतं, परंतु स्वतःच्या जीवावरती सुद्धा आपण त्या ठिकाणी ठसवून सांगायचा उद्देश एवढाच का आपण ज्या संघटनेचं काम करतोय त्या संघटनेची माहिती आपल्याला आहेच, परंतु माझ्यासारख्यांचं पण काम आहे सांगणं, का बरं भविष्यात हे गोष्टी आपल्याला कामं येतात। आता आमच्या जिल्ह्यात अनेक राजकारणी भाऊ का ज्यांच्या सायकलचे पंक्चरचे दुकान होते, काहींच्या रिक्षा चालवायचे, असे लोक महापौर झाले, आमदार झाले, खासदार झाले। मी वक्ता नाहीये, पण विरोधकांचा पट्टा आम्ही 100% बदलू शकतो एवढं मी आज आपल्या सर्वांच्या आणि राहुल भाऊच्या साक्षीने त्या ठिकाणी सांगतो। युवा सेनेच्या नगर जिल्ह्यात मोठा विस्तार करण्यासाठी राहुल भाऊ पूर्ण नगर जिल्हा म्हणजे 7 तालुक्यामध्ये मी माझी सर्व ताकद पणाला लावून युवा सेना ही वाढवण्यासाठी प्रयत्न 100% करत। मी कुठल्या पदासाठी हे करत नाही, मी पहिल्यापासून युवा सेनेचा शिवसैनिक म्हणूनच काम करत आलेलो आहे। याच्या आधी मी काम केलेलं आहे, त्याच्यानंतरही मी काम करणार आहे। हे जे काही करतोय मी फक्त पदासाठी नाही, तर फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे फक्त यांच्यावरती प्रेरित होऊन गोरगरीब जनतेची युवा सेनेच्या माध्यमातून मला कशी मदत करता येईल, विद्यार्थ्यांचे कसे प्रश्न मला सोडवता येईल, मी फक्त एवढंच माझे प्रयत्न राहतात। आणि इथून पुढेही मी विद्यार्थ्यांची आणि गोरगरिबांचे जे काही प्रश्न असतील ते प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करेल। एवढं बोलतो मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझं मत आहे शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून आम्ही एक विनंती करतो की तुम्ही आदित्य साहेबांना सुद्धा सूचना द्यायला पाहिजे की बाबा आपली युवा सेनेची पण 3 तालुक्याची समजा किंवा उत्तर नगर जिल्ह्याची 6 तालुके याची पण एक चांगली बातमी करून, कारण युवा सैनिक जे कार्यकर्ते आहोत ते कार्यकर्ते ज्येष्ठ शिवसैनिकापेक्षा जास्त स्पीडची कॉन्टॅक्टमध्ये येतात। कॉलेजेस असतील, इतर काही समजा IT क्षेत्र आहे त्याच्यात पण सक्रिय राहतात। असं माझी एक विनंती राहील का नवीन आणखी काही कार्यकर्त्यांना एक नवीन संधी देऊन त्यांची बांधणी करून जर युवा सेनेची मदत शिवसेनेला मिळाली तर ह्या 3 तालुक्यात आणि उरलेल्या संगमनेर बाजूने 3 तालुक्यात युवा सेनेचे मला जास्त काही घडण माहीत नाही, परंतु जर आपण माझी केली 6 पैकी 4 संगमनेर भोरासाहेब आघाडीचे ते तर येणारच राहतात। शिर्डीमध्ये बी आपलं चांगली ताकद आहे, जर आपण योग्य बांधणी केली तर 4 विधानसभेत आपण आपल्या शेती निवडून आणू शकता। आदित्य साहेबांचे दौरे जेव्हा होतात त्या दौऱ्यात पण युवा सैनिक जास्तीत जास्त तर युवा सेनेचे आदित्य साहेब जेव्हा येत असतात आदिशी तो शिवसेनेचे कार्यकर्ते आणि आमच्यासारखे कार्यकर्ते वयस्कर तिथं भरपूर दिसतात, पण युवा सैनिक कमी दिसतात। युवा सैनिक जास्तीत जास्त आज युवा जास्त दिसते। जेव्हा आदित्य साहेब येतील तेव्हा त्यांना युवा सैनिक जास्त दिसले तर पक्षात एक जो काही दिले घडण चालू आहे। सदस्य शशिकांत जोरे साहेब म्हणजे त्यावेळेचे युवा सेनेचे संपर्क प्रमुख होते। त्यांनी आपलं हॉटेल वीरा पॅलेस या ठिकाणी युवा सेनेच्या मुलाखती घेतल्या होत्या। त्या मुलाखतीमध्ये मुलाखत देणारा मी एक नंबरचा युवक होतो। मी मुलाखत दिली, सर्व गोष्टी मांडल्या। आमचे सिनियर पदाधिकारी होते, त्यांनी मला विचारलं तू मुलाखत दिली का? म्हणलं हो दिली। म्हणलं जा म्हणे तुझं काम होऊन जाईल। पण माझं काही काम झालं नाही, डायरेक्ट कामच झालं माझं। मला कुठंच घेतलं नाही, साधा विभाग प्रमुख सुद्धा केला नाही। मी काय थांबलो नाही, हारलो नाही। मी शिवसेनेचा उपशहर प्रमुख झालो। आज पण मी युवा सेनेची कोणती पण बैठक असू आमच्या मित्रांसोबत हजर राहतो। माझी एकच विनंती आहे, नेते येतील, अनेक नेते येतील, नावं देतील, पण तुम्ही स्वतः याच्यामध्ये लक्ष घालून जो युवक काम करणार असेल त्याला युवा सेनेच्या पदावरती घ्या, त्याला संधी द्या, पक्ष वाढण्यासाठी मदत होईल। ज्याला खरंच गरज आहे त्याला पदावर घ्या, नाही तर असे कुणी पण येतील, नावं देतील, फक्त नावापुरते पदाधिकारी राहू नका। माझी काही चुकलं असेल क्षमा मागतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। विनंती पण करू की कोपरगाव विधानसभेसाठी सुद्धा कुठलाही आयात उमेदवार न देता आमच्याकडे नेते मंडळी भरपूर आहे, त्यांच्यात जर तुम्ही कुणालाही तिकीट द्या, नक्की या ठिकाणी कोपरगाव शिवसेना भगवा फडकवल्याशिवाय राहणार।
कारण आमचे शिवसैनिक हाडामासाचे आहे, कट्टर आहे, सगळे आहे, थोडेसे फायनान्शियली वीक पडतात, परंतु तरी पण लढण्याची यांच्यामध्ये हिंमत आहे. फक्त आपण आयात उमेदवार न शोधता आपल्या शिवसेनेमधले नेते मंडळांनी बसावं, तुमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांनी बसावं, निर्णय घ्यावा. आणि आम्ही तुम्हाला या पुन्हा एकदा विनंती करतो की आपला कोपरगाव विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेला कसा सुटेल यासाठी आपण प्रयत्न करावा. एवढं बोलतो, थांबतो.